त्या आरोपीच्या गाडीमध्ये जी की खुनाला गाडी होती त्याच्यात सगळे हत्यार होते, तरी देखील ती गाडी सकाळी 7ला इकडे चक्रा मारती मसाजोगला आणि तो जामीन करणारा बालाजी तांदळे जो की सीआयडी ऑफिसला जो रजाया पुरवतो ह्यांना पांघरायला, आरोपीला पाण्याच्या बिस्लऱ्या पुरवतो, हे इथपर्यंत ह्या घटनाक्रम झालेला आहे। रात्री घटना घडल्यावर 10:30 वाजेपर्यंत आरोपींचे फोन चालू होते। मी स्वतः विष्णू चाटेला 12:30 वाजता फोन केला तरी फोन चालू होता। यांनी कुणालाही ट्रेस न करता कुणालाही पकडलं नाही। 28/5ला आवाजा कंपनीवर पहिल्यांदा खंडणी मागण्यासाठी हे 2 आरोपी आले। अशा आरोपींवर म्हणजे डायरेक्ट त्यांनी पीडी आणि स्टोअर मॅनेजर यांना उचलून अपहरण केलं 28 तारखेला। त्यांच्या गाडीला वगैरे कॅमेरे असल्यामुळं ते ट्रेस झाले। त्या दोन्ही आरोपीला पकडलं तर त्याची फिर्याद ही 29ला झाली। म्हणजे मला ह्याच्यातून हे सांगायचं आहे 29 मे 29 मेला तर हे 2 कॅरेक्टर आहेत ना, तर आपला जो घटनाक्रम आहे नंतरचा 29/11चा, त्याच्यानंतर 6/12चा, 9/12चा त्याच्यामध्ये कुठेही आले नाही। म्हणजे मला हे सांगायचं की पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई केल्यामुळं त्या दोघांना कळालं। त्याच्यातला एक आरोपी आणखी त्याच्यातला हा आरोपी आहे ना अनोळखी, तो सगळ्यांच्या ओळखीचा आहे। हा ते सांगतो ना, त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही आणि हेच इथल्या आमच्या पोलीस प्रशासनाची पद्धत आहे। इतर टाकून द्यायचं, तपासात काही सापडलं नाही म्हणायचं, त्याला सोडून द्यायचं, त्याचा पाठपुरावा देखील कोणी करत नाही। तर मला सांगायचं होतं की हे पहिला FIR आहे की जिथल्या तिथं कारवाई केल्यामुळे हे कॅरेक्टर पुढे कुठल्याही याच्यामध्ये आले नाही। त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस खंडणी मागण्यासाठी हे लोक आले 6/12ला, त्याच्या अगोदरचा पण एक FIR आहे 29/11चा, तोच 29च्या तारखेला आला। नाही हा तसं ही सिक्वेन्स अशी आहे। 29/11ला ज्यावेळेस इथं खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली, त्यावेळेस हे तेजच्या एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या, जो की ह्याच्यातला खुनाचा आरोपी आहे विष्णू चाटे। तर 29/11ला हा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंग मध्ये हे महाशय त्यांची एक रजिस्ट्री होती ही, त्या धमकीचा जो टायमिंग आहे आणि इथल्या रजिस्ट्रीचा टायमिंग आहे तो सेम आहे, हा टायमिंग हा। तर ही दुसरी घटना इथली, त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळेस झाली नाही। ही केस संतोष अण्णाचा खून झाल्यावर पोलिसांना कळलं की करायला पाहिजे, त्यावेळेस देखील हे लोक तिथे गेले बसले, त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही। कारण का वरून फोन आला एकदा तक्रार घेऊ नका, तर इथं कुणी जरी आलं किती जरी मुर्दे पडले तर इथलं पोलीस स्टेशन तिथली कोणाची केस घेत नव्हतं। ही वास्तविकता आहे, ही बाप्पांना माहिती आहे, ही सगळ्या आमच्या पंचक्रोशीत माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे। तुम्हाला त्याचे पण काही पुरावे आहेत माझ्याकडं की अण्णांचा खून झाला पण हाफमटर इतक्या प्रकारचे झालेले आहेत, डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या बापाला उचलून नेऊन मारलेले आहेत। ते लोक समोर येत नाहीत काही, भीतात ते लोक। आज जरी कुठं गेले लोक तर त्यांना वाटतं आपल्या भाऊंकडून कुणी येऊन आपल्याला मारतं का काय। तर हे झालं 29 तारखेचं, जो की FIR याचा कधी झाला, घटना झाली 29ला आणि FIR झाला 11/12ला खुनाच्या नंतर। ज्यावेळेस त्यावेळेस बाप्पा तिथं बसले, तिथून त्यांचा मेल पडल्यानंतर ही सुद्धा FIR झाला नाही, तर हा सुद्धा FIR होत नव्हता। त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस ही घटना घडली, आरोपी परत आले, वॉचमॅनला मारहाण केली। वॉचमॅनला मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून फोन आला की असे भांडण चालले, त्यावेळेस भावाला देखील मारलं। गाववाले भरपूर होते, त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता त्या दिवशी। मग गावातले काही लोक आले, शनी सरपंचाला हात म्हणजे मारलं, शनी त्यांना मारलं, पण ती भांडणं अशी होती की सोडासोडीची। मी स्वतः, तुम्ही इन्क्वायरी करा, PSI शिंदे साहेबांना बोलून घेतलं की मसाजोगच्या स्टोअरला असे असे भांडणं चालले, त्या जे कोणी आहेत त्यांना घेऊन जा। आणि आम्ही त्यांना अंगाला हातही नाही लावता, दोघा भावांनी हे सगळे लोक त्यांना बाबासाहेबांची शपथ खाऊन थांबवले आणि ह्या आरोपीला सोडलं। त्या आरोपीच्या गाडीमध्ये जी की खुनाला गाडी होती त्याच्यात सगळे हत्यार होते, तरी देखील ती गाडी सकाळी 7ला इकडे चक्रा मारती मसाजोगला। हे आरोपी संध्याकाळी 11:30 वाजता जामीन होती यांची, टेबल जामीन, आणि तो जामीन करणारा बालाजी तांदळे जो की CID ऑफिसला जो रजाया पुरवतो ह्यांना पांघरायला, आरोपीला पाण्याच्या बिस्लऱ्या पुरवतो, हे इथपर्यंत ह्या घटनाक्रम झालेला आहे या 29 तारखेचा। त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी 12 तारखेला झाली, खून झाला 9 तारखेला, अॅट्रॉसिटी झाली 12 तारखेला। ही अॅट्रॉसिटी 6ची
ही जर अॅट्रॉसिटी 6च्या 6ला जर झाली असती तर ह्या जे क्रूरकर्मी लोक आहेत हे कमीत कमी 15-20 दिवस मध्ये असते, ह्यांना कळलं असतं प्रशासन काय, शासन काय, कायदा काय, गुन्हा केल्यावर काय होतं, हे बिलकुल झालेलं नाही. आणि मग त्याच्यानंतरची स्टोरी अशी की ज्यावेळेस माझ्या भावाचा मृत्यू झाला त्यानंतर मिसिंगची केस 3.5 घंट्याने यांनी, आमची गडबडीत बाहेर होतो तर आम्ही तर सही करायला मध्ये बोलवून सही घेतली, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर घटना घडली 7 पर्यंत. सगळे लोक गावातल्या रस्त्यावर बसले रात्रीच्या 1 वाजेपर्यंत. तोपर्यंत कुठलीही कुणी त्याच्यात फेरबदल केला नाही, कुणी पुरवणी एफआयआर घेतला नाही. रात्री 1 वाजता शब्द दिला, जे PI बल्लाळ आहेत, ऑडिओ क्लिप त्यांच्या आलेले आहेत, त्यांचे काय संबंध आहेत कोणासोबतचे, तर त्या बल्लाळांनी इथं सांगितलं की 9 वाजेपर्यंत आम्ही आरोपी तुमच्याकडे आणतो, तुम्ही आता उठा. बाया, माणसं, लेकरं, सर्वसामान्य माणसं रस्त्यावर बसलेले होते. मग सकाळी 9 वाजेपर्यंत त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. रात्री घटना घडल्यावर 10:30 वाजेपर्यंत आरोपींचे फोन चालू होते. मी स्वतः विष्णू चाटेला 12:30 वाजता फोन लागला तरी फोन चालू होता. यांनी कुणालाही ट्रेस न करता कुणालाही पकडलं नाही. हे आरोपी वाशीकडे गेले त्याचं कारण होतं तिथं की PSI घुले नावाचे यांचे नातेवाईक होते ह्या आरोपींचे. त्यांनी सांगितलं की पुढं पोलीसच्या गाड्या आहेत, तुम्ही कोणत्या ठिकाणी गाडी थांबवायची, कुठून पळून जायचं. आणि म्हणले पुढं जंगल आहे. कुठं जंगल आहे? वाशीमध्ये जंगल आहे असं तुम्ही बघा नेटवर्क किंवा सॅटेलाईटवर, तिथं जंगल आहे का बघा. हे म्हणले जंगलात पळाले आणि तिथून निसटून गेले. हे झालं. त्याच्यानंतर मग आदरणीय मनोज दादा इथं जवळपास 4 वाजता आले होते. ते रात्रीचे 11 वाजेपर्यंत होते. त्यांनी पुरवणी एफआयआर करून घेतला. त्याच्यानंतर PM केलं. 1:30 वाजता इथं ज्यावेळेस अंत्यविधी झाला भावाचा त्यावेळेस मनोज दादा इथं होते. जर दादा येऊन बसत नाहीत तर ह्या घटनेची सुरुवात होत नाही आणि तुम्ही देखील कोणी आमच्याकडे येत नाहीत, कारण का तिथंच विषय सगळा संपत होता. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 11 वाजता गुन्हा नोंद झाला. आपण बसलो त्याच्या ह्या जागेवर आपल्या, म्हणजे इतक्या भयावह म्हणजे हे प्रकरण आहे. मग पुरवणी जबाब केला. त्याच्यानंतर हा गुन्हा झाला. हा असा घटनाक्रम आहे. आता ह्याच्यातून एकच आम्हाला तुम्हाला त्याचा सारांश द्यायचा आहे की सगळी पोलीस यंत्रणा, ते SP साहेब असतील, ते PI साहेब असतील, ते LCBचे लोक असतील, ह्या लोकांनी एवढी अराजकता माजवली. हा खून हा आरोपीने केला नसून हा यंत्रणेने केलेला गुन्हा आहे असं मी त्याचा भाऊ म्हणून ठोकपणे सांगतो आणि त्याचे सगळे पुरावे देतो. ज्यावेळेस मी DYSP साहेबांना बोलतो कि ये, त्यांना हिंदी बोलतात ते, कि ये इसका कॉल आता था क्या कभी तुमको, कभी कभार आता था क्या. बोले हमको सभी को फोन आता था. 50 ते 60 कॉल आहेत त्या दिवशी. आणि ह्यांचे जर 6 तारखेपासून 18 तारखेपर्यंतचे जर कॉल रेकॉर्ड काढले 1,000 कॉल निघते यांच्यासोबत. घटना घडल्यापासून 15 दिवस तरी कुणाला कुणीही गांभीर्याने घेतलं नव्हतं ह्या लोकांनी ज्यांनी गुन्हा केला. आणि आता सगळे म्हणतात खूप संवेदनशील मुलगा आहे मी. माझा भाऊ गेलाय. माझं सगळं जे आयुष्यातलं जे होतं ते सगळं गेलं. माणूस गेल्यानंतर कुणी प्रेम दाखवतं, गाव दाखवतं, ते दाखवतं, पण मी जिवंतपणे माझ्या भावाला, माझे आई वडील, माझे जे कुटुंब आहे सगळ्यात माझा प्रमुख माणूस होता. मी त्याच्या सावलीसारखा आतापर्यंत राहत होतो. मला त्याची उणीव कशालाच भरून येणार नाही, कारण का मी त्याच्या खांद्याला खांदा लावून जे सगळं आतापर्यंत काम केलं निस्वार्थीपणे ते आम्ही दोघांनी मिळून सोबत केलं. माझा एवढा घात केलाय तर तो घात ह्या लोकांनी केलाय.